या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असे म्हणाले होते की उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष आहेत। यावर खासदार नागेश पाटील आष्टीकर म्हणाले, असे कुठे फॅन क्लब अस्तित्वात आहे का? अमित शहांना माहिती असेल कुठेतरी क्लब असेल आणि त्यांना माहिती असेल त्यांचा ते अध्यक्ष म्हणून या अगोदर अध्यक्ष वगैरे म्हणून ते म्हणाले असतील। आमचा उद्धव साहेबांना किंवा शिवसेनेला हे माहिती नाही की औरंगजेबचा कुठेतरी फॅन क्लब आहे, हे आम्हाला काही माहिती नाही आहे। याकूबच्या फाशीला विरोध करणाऱ्यांना त्यांच्या मांडीवर जाऊन उद्धव ठाकरे बसले आहेत। या विरोधकांच्या टीकेवर ते म्हणाले, राजकीय स्टंट काही म्हणू द्या, जनतेला माहीत झाले आहे। आता आपण कितीही टीका केला, काहीही केलं तरी काही फरक पडत नसतो। नागेश पाटील आष्टीकर खासदार। म्हणजे असा काय अस्तित्वात क्लब आहे का कोणतं? औरंगजेब फॅन क्लब आहे का कुठं अस्तित्वात? अमित शहाला माहित असेल की ते कुठेतरी क्लब असेल आणि त्याचं ते काय असेल अध्यक्ष म्हणून, या अगोदर असतील त्याचे अध्यक्ष वगैरे म्हणून ते म्हणले असतील। पण आमच्याकडे उद्धव साहेबाला किंवा आमच्या शिवसेनेला हे माहिती नाही आहे की औरंगजेबचा बी काही कुठेतरी फॅन क्लब आहे, हे आम्हाला काही माहिती नाही। याकूबच्या फाशीला विरोध करणाऱ्याच्या मांडीवर जाऊन उद्धव ठाकरे बसायचे असे अमित शहा म्हणतात। राजकीय स्टंट आता काही बी म्हणू द्या, पण जनताला माहीत झालेलं आहे, जनतेला माहीत झालेलं आहे की आता आपण किती टीका केल्या आणि काही केलं, हे कोणत्या योजना आणल्या, हे काही बोललं म्हणजे काही फरक पडतो असं नसते। पीएफआयचं समर्थन करणाऱ्यांच्या मांडीवर उद्धव ठाकरे बसले असे आम्ही पीएफआय कशा हिशोबाने, कोण्या हिशोबाने, काय लॉजिक आहे त्याच्या मागचं? उगाच उचलली चिपके लावायची टाळूला, याला काय अर्थ नाही आता आजकाल। आणि कसं आहे, उगाच आपलं हे काहीतरी म्हणजे लहान लेकराला जसं म्हणतो आपण, तुला काहीतरी माकडच म्हणलं, तुला काहीतरी नकट्याच म्हणलं, तुला काहीतरी आंधळ्याच म्हणलं, तुला खुल्याच म्हणलं, हे अशातला प्रकार आहे। खरं तर हे पोरखेळ चाललाय आणि जनता बघत आहे कोण कशा पद्धतीने वागायला लागले, कसं वागायला लागले, कोण कोणत्या फॅन क्लबचा मेंबर आहे, या महाराष्ट्रामध्ये कोण भानगडी लावायला लागले, कोण फोडाफोडी करायला लागले, कोण समाजामध्ये तेढ निर्माण करायला लागले, कोण इकडं क्राईम चालवायला लागले, या 2 नंबरचे धंदे कोण करायला लागले, सगळं जनता पाहत आहे। उगा आता हे निवडणुकीच्या पुढे काहीतरी उगा आपला आता बरसात करायची पण आहे, पण जनता बघत आहे आणि जनता उद्धव साहेबांच्या पाठीशी आहे। मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियां। पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियां स्पेशल मटन अंगारा, मटन कढी, खीमा मसाला। चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियां चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध। खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध। स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। आमचा पत्ता हॉटेल बडे मियां, विजापूर वेस्ट, सोलापूर।